नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. ओबीसी आंदोलक आक्रमक मोर्चा काढत दिली हिमायतनगर बंदची हाक. मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करा. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. मागील 5 दिवसापासून ओबीसी बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. आज याच मागणीसाठी ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले आहेत. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे ओबीसी बांधवांनी मोर्चा काढत हिमायतनगर कडकडीत बंद ठेवले. दरम्यान मागील 11 दिवसापासून ओबीसी आंदोलक दत्तात्रय अनंतवार यांनी हदगाव तालुक्यातील कवाना या गावी आमरण उपोषण सुरू केले आहे. दत्तात्रय अनंतवार यांची तब्येत खालावली आहे. शासनाने अद्याप दत्तात्रय अनंतवार यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे ओबीसी बांधव आता आक्रमक झाले असून दत्तात्रय अनंतवार यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी आणि मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे अशी मागणी ओबीसी बांधवांनी केली आहे. दिवसापासून
दत्तात्रय अनंतवार कवाना या ठिकाणी ओबीसीच्या मागणीसाठी आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे चुकीनं घटना बाह्य आरक्षण दिल्या जात आहे त्याला घेऊन त्या ठिकाणी मागणीला बसलेले आहे आणि अजूनही शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही आहे. एक आपल्याकडे पायंडा पडलेला आहे आणि एक मंत्री आहेत आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महाजन साहेब, त्यांना संकटमोचक असं नाव दिलेलं आहे. ते सर्वांचं संकटपणीकडे दुसरी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जाऊन संकट ते निवारत आहेत, पण आमच्या तालुक्याचा पालकमंत्री राहून सुद्धा संकट निवारण करत नाही. खेदाची बाब आहे. आमचं म्हणणं आहे की येत्या 4 तारखेपर्यंत जर समजा त्यांनी आमच्या काही मागण्या घटना जातात तिथं तुमचे सॉलिसिटर जनरल आणा, जे कोणाला आणायचं आहे त्या घटनेमध्ये ज्या ज्या 15/4, 16/4, 14/4 ज्या काही तरतुदी अनुच्छेदमध्ये दिलेल्या आहेत त्याचा अभ्यास करा आणि आमचा जर समजा खोटं असेल किंवा आम्ही घटनेच्या बाहेर काय बोलत असो ते मान्य करू नका. घटनेच्या मध्ये असेल तर मान्य करा आणि आम्हाला न्याय द्या. जर न्याय नाही दिलं सर प्रशासनाने कुठली आणि सरकारने यावर कुठलंच न्याय तारखेपासून हिमायतनगर तालुक्यात मी दिलीप राठोड घोषित करतो की आपल्या याच्यामध्ये जो डुंबारी समाज आणि बाकीचा जो समाज आहे, जो समाज स्वतः सर्व कपडे काढून आपल्या अंगावरती चाबूक मारून घेतो त्या पद्धतीचं चाबूक मारून घ्या. आता आम्ही लोकांना त्रास देणार नाही. आता आम्ही स्वतः आम्ही त्रास चाबूक मारून आंदोलन करू. चाबूक मारून ते बी कुठं आम्ही आमच्या या पोलीस स्टेशनमध्ये जाऊ, पोलीस स्टेशनवाल्यांना निवेदन देऊ, आजच निवेदन देऊ, चाबूक मारून आणि आमचं बंद हा आमचा कवाना येथील जे आमचे उपोषणकर्ते बसले होते दत्तात्रय अनंतवार यांच्या उपोषणाची दखल शासन कुठल्याही प्रकारची घेत नसले त्या संदर्भात होता. तरी आमच्या मार्केटच्या सर्व व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्याची भावना दाखवली आणि संपूर्णपणे 100% कडकडीत बंद ठेवला. त्याबद्दल मी संपूर्ण व्यापाऱ्याचं अभिनंदन करतो आणि तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आज सांगू इच्छितो की जो आमच्या उपोषणकर्त्याचं उपोषण आहे की जे कुणबी प्रमाणपत्र डुप्लिकेट वाटले जात आहेत, खडाखोड करून वाटले जात आहेत, ते रद्द करण्यात आहे आणि ती माहिती हे योग्यच आहे आणि त्यांचं उपोषणसुद्धा सत्य आहे. त्याच्यासाठी मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की जे काय कुणबी प्रमाणपत्र खडखोड करून वाटप करत आहेत ते सरळ ओबीसी समाजावर अन्याय आहे. तो अन्याय होऊ देऊ नये ही शासनाची दखल घ्यावी. जर शासन यांचं थांबवण्याचं काम करत नसेल तर आम्हाला कुठंतरी समोरचं पाऊल ठेवून आम्हाला आक्रमक व्हावं लागेल. आणि इतकं सांगू इच्छितो की शासन हे स्वतः मुख्यमंत्री जातात एवढी लाजवानी गोष्ट त्यांच्या येते आणि आमचं उपोषण जर बसत असलं एखादा व्यक्तीवर त्याचा कुठलाही अधिकार येत नाही म्हणजे ओबीसी जीवन ठेवायचे नाहीत का यांना ते मला विचारायचं आहे. ठीक आहे. सर्वांचं अभिनंदन. शासनाने जो हा निर्णय घेतलेला आहे की बाबा जोपर्यंत मराठा समाजाला आमचं आरक्षण देऊ नये असा कुठलाही उद्देश नाही आहे. ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये याच्यासाठी छगन भुजबळ साहेबांनी जो उभारलेला लढा, प्राध्यापक लक्ष्मणरावजी हाटे यांनी उभारलेला लढा आणि त्याच्यानंतर डॉक्टर आंबेडकर साहेबांनी आम्हाला जे समर्थन रॅली जी काढली त्याच्या संदर्भामध्ये आमचं म्हणणं असं आहे की अनंतवार साहेब म्हणजे दत्तात्रयजी अनंतवार कवाना येथे आज 10वा दिवस आहे उपोषणाचा. शासन कुठल्याही प्रकारची त्याची दखल घेत नाही. शासन आमचं म्हणणं असं आहे की एवढं कसं गाढ झोपेत आहे. काही ठराविक लोकांसाठी 3 दिवसाला 4 दिवसाला मंत्री महोदय खाली येतात. आमचं ओबीसीनं लढणं हे काय आमच्या हक्काचं नाही आहे का? तुम्ही आमच्यावर जोरबस्ती करत आहात का? की हे तुमची हळूहळू जे राजकारणाची जे तुमची दिशा जी चालली हे दडपशाहीच्या दिशेने चाललं का? या दडपशाहीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि दत्तात्रयजी अनंतवार यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज हिमायतनगरमध्ये हाक पुकारली होती. सर्व व्यापाऱ्यांनी व समाज बांधवांनी खेड्यापाड्यातून बावनखेड्यातून लोकांनी व इतर मार्केटच्या पूर्ण लोकांनी आम्हाला समर्थन दिलं. त्यामुळे सर्वांचे आभार व मीडियाचे आभार. हिमायतनगर प्रतिनिधी प्रशांत खंदारे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा.